नमस्कार. BMP ॲनालायझरमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुमच्यासोबत 2 शब्द शेअर करणार आहे. प्लीज कुठेही जाऊ नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मित्रांनो, आपलं हे जे चॅनल आहे हे मी नवीन ओपन केलेलं आहे. या चॅनलमध्ये निर्भीडपणे बेधडक जनसामान्यांच्या मनातले प्रश्न विचारायला आणि त्याला वाचा फोडण्यासाठी हा जो नवीन प्रयोग आहे, हा जो नवीन कार्यक्रम आहे, हा मी तुमच्या समोर घेऊन येत आहे. समाजातले राजकारण, समाजकारण, देशातील इतर काही गोष्टी ज्या घटना घडत राहतील त्याची चिरफाड करून मीडियाच्या व्यतिरिक्त तुम्हाला सर्वांना सांगण्याचा प्रयत्न करीन. या अगोदर जे मला तुम्ही माझ्या पहिल्या व्हिडिओला प्रतिसाद दिला त्या व्हिडिओबद्दल तुमचे सर्वांचे मनपूर्वक आभार. चांगला प्रतिसाद तुम्ही त्या व्हिडिओच्या माध्यमातून मला दिलेला आहे. आणि तुम्हाला सांगू इच्छिते, माझी ही जी काही हा जो काही कार्यक्रम आहे तो कार्यक्रम एक नवीन प्रकारचा आहे. मला त्याच्यामध्ये अनुभव कमी आहेत, इतरांपेक्षा अनुभव कमी आहेत. कारण जे इतर लोक आहेत ते माझ्यापेक्षा मोठे आहेत, त्यांना अनुभवही तेवढाच तगडा आहे. माझी सुरुवात तुमच्या सर्वांपासून होणार आहे आणि शेवटही तुमच्या सर्वांपर्यंतच होणार आहे. आपल्यापेक्षा जे ज्येष्ठ आहेत, राजकारणाचा अनुभव ते तुम्हाला सांगत असतात. कदाचित तेही त्यांच्या काळात नवीनच होते. आज त्यांची प्रगती झालेली आहे आणि महिलांचा राजकारण, समाजकारण त्याची चिरफाड करून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याच्या बाबतीत महिलांचा समावेश कमी आहे. त्याच अनुषंगाने मी तुमच्यापर्यंत हे जे नवीन चॅनल आहेत ते घेऊन आलेले आहेत. माझी अशी इच्छा आहे की तुम्ही सर्वांनी यामध्ये मला साथ द्या. इतरांपेक्षाही वेगळं काहीतरी तुमच्यापर्यंत सांगण्याचा प्रयत्न मी नक्कीच करणार आहे. फक्त त्यामध्ये तुमच्या सर्वांची साथ पाहिजे. मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. बेल आयकॉन प्रेस करा, कारण येणारे प्रत्येक नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत त्याचे अपडेट लवकरात लवकर येईल. आणि चला तर आपल्या व्हिडिओच्या मूळ विषयावर येऊ. नमस्कार, मी भाग्यश्री प्रधान. आजचा आपला विषय आहे भाजपच्या परिवाराने शिंदे गटाचा आणि अजित पवार गटाचा केसाने गळा कापत आहेत. मित्रांनो, जे लोक भाजपच्या विश्वासावर त्यांच्यात सामील झाले, आज त्यांनाच त्यांचा केसाने गळा कापण्यात प्रयत्न चालू आहे. अगोदर आपण शिंदे गटाचा विषय घेऊया. शिंदे गटाचे एकनाथ शिंदे साहेब ज्या वेळेला 40 आमदार घेऊन शिंदे गट भाजपकडे गेले होते त्यावेळेस त्यांना मेजवानीचं जेवण खाऊ घातलं आणि आज त्यांना गरज आहे तर त्यांच्या मानेवर बुक्के ठेवून देत आहेत. ज्या लोकांनी तुमच्यावर विश्वास ठेवून तुमच्यासोबत सामील झाले ते त्यांच्या पक्षाचं विचार न करता तुमच्यात त्यांचा स्वतःचा पक्ष निर्माण करून तुमच्या आशेवर त्यांचा पक्ष मोठा होण्याच्या विश्वासावर ते तुमच्यासोबत आले. आणि आज आपल्याला त्यांच्यापासून काय मिळतंय? शिंदे गटाला त्यांच्यापासून काय मिळतंय? 13 खासदार स्वतःचा पक्ष सोडून तुमच्या पक्षात तुमच्यासोबत आले. त्यांना काहीतरी अपेक्षा होत्या की आपण यांच्यासोबत जात आहोत, कारण पुढच्या वेळेस पण आपण त्या पदावर बसू याची अपेक्षा त्या सर्वांना होती. शिंदे गटामध्ये विद्यमान 13 खासदार आहेत. या 13 खासदारांपैकी 8-9 खासदारांना जागा मिळू शकतात, पण बाकीच्या 4-5 लोकांचं काय? त्या 4-5 लोकांना असं होईल, घाट का ना घर का, दुश्मन अनाज का. तो पक्ष सोडला कशासाठी?
स्वतःची प्रगती करण्यासाठी तुमच्या पक्षात सामील झाले, तुमच्या पक्षासोबत गेले, आणि त्यांना आज काय मिळत आहे? ठेंगणा. त्यांचं असं झालंय, त्यांना जेवायला बोलवलं, मेजवानी जेवू घातली, आणि जाते वेळेस त्यांच्या मानेवर बुक्के ठेवून दिले, अशी त्यांची गत झालेली आहे. आता तर त्यांना असं वाटत असेल, अगोदरच्या पक्षात होतो तेच बरं होतं, आणि नेमके ते 4-5 जणांचा कोणाचा काटा या लोकसभा मतदारसंघामध्ये निघेल सांगता येणार नाही. 13 पैकी 4-5 जणांना, म्हणजे आता सध्या 13 जणांनाच धाकधूक चालू आहे की कोणाला तिकीट मिळेल, कोणाला नाही मिळणार. खरं तर माझी अशी इच्छा आहे, तुम्हाला पटेल का नाही पटेल मला ते माहिती नाही, पण माझ्या मनातलं मी तुम्हाला सांगू इच्छिते. जो शिंदे गट आहे तो चढ उताराच्या भागामध्ये चढायला पाहिजे, उतरायला नाही पाहिजे. कारण त्यांचा जो छोटा पक्ष आहे तो त्यांना मोठा करायचा आहे, त्यांना त्यांचा पक्ष मोठमोठा करायचा आहे. त्या भरवशावर त्यांनी त्यांचा स्वतंत्र पक्ष तयार केला, शिवसेना पक्ष. त्यासाठी ते इतक्या दिवसापासून लढत होते. तो पक्ष त्यांना खालच्या पातळीवर न नेता त्यांना वरच्या पातळीवर न्यायचा आहे. त्यासाठी त्यांनी हे सर्व प्रयत्न केले. आणि राहिली गोष्ट, त्यांना जे मुख्यमंत्री पद दिलं एकनाथ शिंदे साहेबांना, त्या पदानुसार कमीत कमी त्यांना 13 तरी जागा त्यांच्या वाटेला द्या. असं झालंय, शिवसेना शिंदे गटामुळे भाजप सत्तेत आला, 2.5 वर्ष का होईना सत्तेत आला, पण आता असं झालंय यांच्यामुळं सत्तेत येऊन त्यांनाच कोंडी करण्याचं काम चालू आहे. माझी तर इच्छा आहे, नाही तुम्ही 17-18 जागा देऊ शकत शिवसेना शिंदे गटाला, कमीत कमी विद्यमान 13 खासदारांना त्यांचे तिकीट द्या. मला माहिती आहे 13 पैकी 13 निवडून येऊ शकत नाही, पण असंही नाही ना की भाजपचे सर्व खासदार सर्व तिकिटावर निवडून येतील, असंही आहे का? नाही. कोणाचा ना कोणाचा कुठे ना कुठे पराभव होणार आहे, कारण समोरचे सुद्धा किंचित कुठे ना कुठे तगडे उमेदवार राहणार आहे. त्यामुळे शिंदे गटाला कमीत कमी 13 जागा तरी कमीत कमी मिळायला पाहिजे, पण त्या जागा त्यांना आता तरी सध्या तरी दिसून येत नाही. राहिला प्रश्न नंबर 2 अजितदादांचा. अजितदादांचं एक व्यक्तिमत्व आहे, महाराष्ट्रात त्यांना दादा म्हणून ओळखले जाणारे दादा. महाराष्ट्रात त्यांचा आधार आणि दबदबा आहे. ज्या राष्ट्रवादी पक्षात ते होते त्यामध्ये त्यांचा आजही दबदबा असता, आजही त्यांना लोक मानत होते. पण दिल्लीमध्ये गेल्यानंतर त्यांचा दादा महाराष्ट्रापुरताच राहिलेला आहे. ते दादा फक्त महाराष्ट्रापुरतेच मर्यादित राहिलेले आहेत. त्यांचा तो दबदबा, त्यांची ती वक्तृत्व शैली, हे सगळं राष्ट्रवादी पक्षापुरतंच आहे. अजित पवारांना सुद्धा अमित शहांनी दणका ठेवून दिलेला आहे. शिंदे आणि अजित पवार या 2 व्यक्तींनी भाजपवर विश्वास ठेवून त्यांच्यासोबत हातमिळवणी जी केली, हातमिळवणी करून मला तरी असं वाटलं होतं की लोकसभा मतदारसंघामध्ये अजित पवारांना आणि शिंदे साहेबांना त्यांच्या मनासारख्या जागा, मनासारखे तिकीट त्यांना मिळतील. त्याचं दृश्य काहीतरी वेगळंच आहे. भाजपला इतक्या जागा देऊन भाजपचे सुद्धा एवढे तिकिटावर जागा निवडणूक लढवण्यात येईल, पण त्यावर सुद्धा काही सर्वजण निवडून येतील अशातला भाग नाही. पण ज्या जागा कमीत कमी 8-9 जागा ह्या अजित पवार गटाला आणि 13 ते 15 दरम्यान जागा ह्या शिंदे गटाला द्यायला पाहिजे होत्या. परवा 2-3 दिवसापूर्वी भाजपचे अमित शहा महाराष्ट्रात आले होते. इथे तर त्यांनी काही चर्चा केलीच नाही, पण
दिल्लीत ज्यावेळेस अजितदादा आणि शिंदे साहेब हे दोघं जण ज्यावेळेस बैठकीला गेले त्यावेळेस फक्त 5 मिनिटाची जी बैठक झाली त्या बैठकीत त्यांना स्पष्ट सांगण्यात आलं, अजितदादा तुम्ही दादा तुमच्या महाराष्ट्राचे आहे, इथे तुमची दादागिरी चालणार नाही, इथे तुमचा दबदबा चालणार नाही, आम्ही देऊ त्याच जागा तुम्हाला घ्यावं लागेल आणि कदाचित त्यांना 3 ते 4 किंवा 5 जागेच्या आत त्यांना जागा दिल्या जातील. त्या मीटिंग नंतर दोघेही तोंड पाडून मुंबईच्या दिशेने आले. काहीच फरक झालेला नाही. यांचा दबदबा भाजपवर चाललाच नाही. आणि राहिलं फडणवीसांची गोष्ट, तर त्यांचंही असं मत आहे, आम्ही त्यांना मुख्यमंत्री केलं, आमचे आमदार जास्त होते तरी पण आम्ही त्यांना मुख्यमंत्री केलं, हे त्यांचं सौभाग्य आहे. पण तुमच्यावर विश्वास ठेवून हे 2 लोक तुमच्याकडे आलेत आणि आज त्यांना गपगुमानं बसायला लावताय. मला तर पटतच नाही. असं नाही आहे की मी भाजप पक्षाच्या विरोधात बोलते, मला भाजप पक्षही तेवढाच आहेत आणि इतर पक्षही तेवढेच आहेत. मी तुम्हाला आता सध्या सांगते मी कोणत्याच पक्षाची नाही आहे. मी फक्त सर्व पक्षांचे होणाऱ्या घडामोडी आहेत त्या तुमच्यापर्यंत घेऊन येण्याचं काम माझं आहे. कोणत्या पक्षाची बाजू घेणं हे माझं काम नाही आहे. त्यामुळं जे लोक तुमच्यावर विश्वास ठेवून आले त्यांना तुम्ही त्यांच्या मनाविरुद्ध जागा देऊ नका. हव्या त्यांना त्या जागा तुम्ही त्यांना तिथे द्या, हीच माझी इच्छा आहे. आणि मला तरी असं वाटतं अजून बरेच दिवस आचारसंहिताला बाकी आहे. त्या अगोदर घासाघासी होऊन, थोडीशी तडाफडी होऊन, नाराजगी होऊन, अबोला धरून कमीत कमी 2-3 जागा दोन्ही गटाला मिळू शकतात आणि कमीत कमी 30 जागावर तरी भाजप लढवू शकतो, हे मात्र नक्की. जास्त वाढून किती 7-8 जागा जास्त सोडतील दोघांवरती, पण 30 जागाच्या खाली भाजप जाणारच नाही. देऊन 10-11-12 पर्यंत 10 ते 11 जागा किती घासाघाशी झाली ते शिंदे गटाला मिळेल आणि अजित पवार गटाला 2-3 जागा वाढून देतील. त्यामुळे तुम्हाला काय वाटतं, भाजपने अमित शहांनी केसाने गळा कापला आहे की नाही हे तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा. खरोखर मी तर म्हणते त्यांचा केसाने गळा कापवल्या जात आहे. त्यांचं असं झालंय ना घर का ना घाट का, दुश्मन अनाज का, ना इकडचे राहिलेत ना तिकडचे राहिलेत. जे ज्यांना तिकीट मिळणार होती, जे त्यांच्या अपेक्षेवर त्यांच्यासोबत गेले होते हात मिळवणी करून, त्यांची काय दशा होणार आहे आज त्यांनाच माहीत. आणि दादांचं तर असं झालंय, तिकडचे तर हात धुवून मागं लागले आणि इकडचे वरून खालो समोरून जेवायला देतायत आणि पाठीमागून बुक्के मारतायत. असं झालंय या दादांचं. काय करणार काही कळतच नाही. मुंबईला डोळे पुसत वापस येणारे पुढे काय होईल. आताच जर लोकसभा मतदारसंघामध्ये आताच जर भाजप यांच्यासोबत असं करतोय तर विधानसभा मतदारसंघामध्ये हे काय करतील. आगे आगे देखो म्हणणारे, होता है क्या असं म्हणणारे पुढे यांच्यासोबत आणखीन काय करतील हे सांगणं खूप मोठा प्रश्न आहे. पुढे खूप विचित्र घडू शकतं. कदाचित हे पक्ष त्यांच्यापासून दूरही जाऊ शकतात आणि जे पक्ष दूर आहे ते जवळ येऊ शकतात. सत्तेसाठी सर्व काही करू शकतात आणि भाजपने ते करून दाखवलंय. भाजप आज त्यांच्या सत्तेसाठी यांना जवळ केलंय, यांना जवळ करून ते सर्व करत आहेत. नंतर विधानसभामध्ये सुद्धा त्यांना त्या जागा मिळवून देणं मला तरी अवघड वाटत आहे. नंतर 40 जागा देतील की नाही देतील तोही प्रश्न आहे. आताच तुम्ही बघा,
लोकसभा मतदारसंघामध्ये अशी फुटाफूट होईल जर ज्यांना योग्य त्या जागा मिळाल्या नाही तर. चला इथेच थांबूया. तुम्हाला या व्हिडिओविषयी काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा. हे जे भाजप शिंदे गट अजित पवार गटामध्ये होत आहे ते योग्य होत आहे का ते कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, सबस्क्राईब करा. चला धन्यवाद. भेटूया पुढच्याच व्हिडिओमध्ये.